नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर आता बदलापूरमधलं एक रिसॉर्ट घेऊन आलेलो आहे जे फॅमिली ग्रुपसाठी एक नंबर असणार आहे. तर इथे टोटल 5 रूम्स आहेत आणि फॅमिली ग्रुपसाठी किंवा मग फ्रेंड्स ग्रुपसाठी सुद्धा एकदम परफेक्ट फार्म हाऊस आहे. तर तुम्ही गुगल मॅपला जर ह्या फार्म हाऊसची रेटिंग पाहिली तर 4.8 ची रेटिंग आहे मित्रांनो. म्हणजे बदलापूरमध्ये प्रॉपर हायजीन, त्याच्यासोबतच प्रॉपर फूड आणि सोबतच तुम्हाला इकडे बऱ्याच साऱ्या ॲम्युनिटीज सुद्धा पाहायला भेटणार आहेत, ज्या मी तुम्हाला ऑब्व्हियसली व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे. तर बदलापूर स्टेशन पासून जस्ट 8 किलोमीटरच्या अंतरावरती, म्हणजे हार्डली 20 मिनिट्समध्ये तुम्ही स्टेशनवरून इकडे पोहोचू शकता. मोस्टली जे बदलापूरमधले मी प्रॉपर्टीज कव्हर करतो ना, तर तिकडे एक इश्यू असतो, तो म्हणजे सर्व्हिसचा आणि फूडचा. पण तुम्ही इकडचे गुगल मॅपचे रिव्ह्यू बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथला कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपची लिंक सुद्धा दिलेली आहे. जाऊन टॅप करा आणि इकडचे रिव्ह्यूज बघा, तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटेल. आणि ह्या फार्म हाऊसची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ती 70 पर्सन्सची आहे. म्हणजे 70 लोक इथे विथ मॅट्रेसेस आरामात ॲडजस्ट होऊ शकतात आणि मिनिमम 35 to 40 लोकांचा ग्रुप इथे पाहिजे. बाकीचे छोटे मोठे डिटेल्स तर मी तुम्हाला दिलेले आहेत, पण आता फार्म हाऊसचा तुम्हाला पुढे प्रॉपर टूर मी देणार आहे. पण त्याच्या आधी ह्या फार्म हाऊसचं तुम्हाला नाव सांगतो. प्रॉपर्टीचं नाव आहे वीर फार्म अँड रिसॉर्ट. तर आय होप तुम्हाला इकडचे ड्रोन शॉट्स तुम्ही पाहिले असतील, प्रॉपर्टी तुम्हाला ओव्हरऑल समजली असेल. आता हे बघा, तुम्हाला टूर करून देतो प्रॉपर्टीची. इथून असं थोडंसं ऑफ रोडिंग आहे, हे करत आलात की तुम्हाला इथे आतमध्ये एंट्री आहे. आणि बघा इकडे फार्म हाऊसचा बोर्डसुद्धा आहे. तर तुम्हाला इकडे मॅरेज, ओपन पार्टी किंवा मग छोटं मोठं काही ओकेजनसुद्धा करायचं असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता. इकडे सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल, तर तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये एंटर केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे पार्किंग स्पेस. तर इकडे तुमच्या गाड्या वगैरे पार्क करायला मोर दॅन इनफ स्पेस आहे. बस जरी घेऊन येत असाल ना तरीसुद्धा इकडे पार्क करू शकता. राईट साईडला इकडे स्विमिंग पूल एरिया आहे, तर सगळ्यात पहिला आपण तो पाहून घेऊयात. तर हे बघा, असं मस्त ग्रीनरी आहे पूर्ण स्विमिंग पूलच्या आजूबाजूला. इथे सुद्धा मस्त असं लॉन केलेलं आहे. इथे सगळ्यात पहिला मचान एरिया आहे, जिथे बसून तुमचे ड्रिंक्स वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. इकडे म्युझिक सिस्टम त्यांनी सेपरेटली दिलेली आहे. तुम्हाला पूल पार्टी करायची असेल त्याच्यासाठी म्युझिक सिस्टम. आणि बाजूला एवढा मोठा, खूप मोठा पूल आहे ॲक्च्युली हा स्विमिंग पूल. 4.5 ते 5 फूट याची डेप्थ आहे. आणि सोबतच तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा बघा केवढा मोठा हा बेबी पूलसुद्धा आहे. आणि जर तिकडे बघितलं तर चेंजिंग रूमसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे इथे सर्व्हिससोबत ज्या फॅसिलिटीजसुद्धा आहेत ना, त्या पण कम्पेअर टू अदर फार्म हाऊस तुम्हाला जास्त चांगल्या पाहायला भेटतील. हा झाला स्विमिंग पूल एरिया. आता आपण जाऊया डायनिंग एरिया पाहायला. तर एक गोष्ट मी प्रॉपर्टीमध्ये नोटीस केली ती म्हणजे जागोजागेत नाही बघा, मागे पण आणि इथे पण अशी मस्त झाडं लावलेली आहेत, ज्याच्यामुळे प्रॉपर्टीचा लुक अजून मस्त वाटतो. आणि इकडे तुम्हाला नाईट ॲम्बियन्स मी दाखवेन. मस्त लाईटिंग केलेली आहे. ॲक्च्युली नाईटचा माहोल, जर तुम्ही इकडे रात्री वगैरे येत असाल पार्टी वगैरे करायला, तर तुम्ही लिटरली तुमचं माइंड पूर्ण रिफ्रेश होऊन जाईल. तर ते आता पुढे समजेल तुम्हाला मी असं का म्हणतोय. पण त्याच्या आधी बघा, पार्किंग स्पेसच्या मागेच तुम्हाला इथे डायनिंग एरिया आहे. सो तुमचे जे पण मील्स असतील, लंच, ब्रेकफास्ट, डिनर वगैरे, ते सगळं काही तुम्हाला इकडे प्रिपेअर करून दिलं जाणार आहे. तो ह्या साईडला किचन आहे आणि इथे असा डायनिंग एरिया आहे. सो हे बघा, मोठा डायनिंग स्पेस आहे. बघा इथे स्विंग्स वगैरे दिलेले आहेत. तिकडे सुद्धा तो स्विंग आहे. सो थोडं ते तुम्ही रिलॅक्स करू शकता. त्याच्या पलीकडे तिकडे तो लॉन एरिया आहे. तर लॉन एरियामध्ये तुम्हाला आउटडोर गेम्स वगैरे काही खेळायचं असेल तर ते तुम्ही खेळू शकता. आता आपण एक एक करून सगळ्या रूम्ससुद्धा पाहून घेऊयात. तर मित्रांनो, आता वेळ आहे इथली रूम टूर्स करायची. पण रूमची टूर देण्याआधी मी तुम्हाला दाखवतो रूमच्या अगदी समोरच हा मोठा असा प्रशस्त लॉन एरिया आहे. आणि इकडे तुम्हाला काही फंक्शन्स वगैरे अरेंज करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इकडे करू शकता. आणि सोबतच आउटडोर गेम्स वगैरे सुद्धा तुम्ही इकडे खेळू शकता. आता सोबतच आपण जाणार आहोत इकडच्या रूम्स पाहायला. तर रूम्समध्ये रूम नंबर 1 आणि रूम नंबर 2 ही अगदी सिमिलर आहे. 1 रूममध्ये गेस्ट असल्यामुळे आता आपण ही रूम पाहत आहोत. बघा, रूमच्या बाहेर आहे ना असा काहीसा स्पेस केलेला आहे. सो तुम्हाला पर्सनली जर इव्हिनिंगला तुम्हाला असा तुमच्या ग्रुपसाठी पर्सनल टाईम पाहिजे असेल तर इकडे सुद्धा चेअर आणि टेबलचा सेटअप दिलेला आहे. इकडे तुम्ही मस्त तुमचं एन्जॉयमेंट पर्सनली इकडे करू शकता. आता आपण जाऊया आतमध्ये आणि रूम पाहून घेऊयात. तर रूम ही जी आहे ती कपल्ससाठी किंवा स्मॉल फॅमिलीसाठी किंवा 4 ते 5 जणांच्या ग्रुपसाठी एकदम कम्फर्टेबल आणि परफेक्ट रूम आहे.
बदलापूरमध्ये मी बरेच फार्म हाऊस करून झालेलो आहे, पण तिथे हायजीन आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या दुर्लक्ष केल्या जातात. पण तुम्ही इकडे जर पाहत असाल तर रूम्स वगैरे एकदम नीट अँड क्लीन तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि इथे प्रॉपर रूमचं इंटेरियर केलेलं आहे, एअर कंडिशन रूम्स आहेत सर्व, आणि सोबतच ज्या बेसिक ॲम्युनिटीज असतात जसं की मिरर, त्याच्यासोबतच टॉयलेट नीट अँड क्लीन, तर ते सुद्धा तुम्हाला या रूम्समध्ये पाहायला भेटणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत रूम नंबर 3. तर बाकीच्या रूम्सपेक्षा ही थोडीशी रूम वेगळी आहे, कारण इथे ह्या रूममध्ये तुम्हाला डबल बेड पाहायला भेटणार आहे. तर तुमचा मोठा ग्रुप असेल ना 8 ते 10 जणांचा, तर ऑब्व्हियसली ऑन बेड 5 जण इझिली झोपू शकतात. आणि एक्स्ट्रा तुम्हाला मॅट्रेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत ह्या साईडला. प्रत्येक रूम इथली एअर कंडिशन आहे, तुम्ही रूम्स वगैरे पाहू शकता, नीट अँड क्लीन आहेत. सोबतच प्रत्येक रूममध्ये तुम्हाला मिरर, वॉश बेसिन, सोबतच ह्या रिसॉर्टला कम्प्लिटली इन्व्हर्टर बॅकअप आणि जनरेटर बॅकअप दिलेला आहे, त्याच्यामुळे लाईट जरी गेली तरी काही तुम्हाला इश्यू नसणार आहे. आणि ह्या रूमला सुद्धा कनेक्टेड वॉशरूम देण्यात आलेले आहे. तर 3 रूम्स आपण पाहिल्या त्या एका कॉर्नरला होत्या. त्याच्यानंतर आता इकडे ही सेपरेट रूम्स बनवण्यात आलेले आहेत, रूम नंबर 4 आणि रूम नंबर 5. जर तुमचा ऑफिस ग्रुप असेल किंवा फॅमिली ग्रुप असेल किंवा मग बॉयज लेडीज असावाला ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी ह्या इथल्या रूम्स या एकदम कम्फर्टेबल असणार आहेत. बिकॉज जर समजा तुमचा बॉयचा ग्रुप आहे तर रूम नंबर 4 आणि गर्ल्सचा ग्रुप आहे तर मग रूम नंबर 5 असं तुम्ही इझिली अकॉमोडेट करू शकता. आता आपण रूम्स पाहून घेऊयात. तर आता आपण जर इथल्या रूम्स पाहिल्या तर तुम्ही पाहू शकता ह्या रूम्स ॲक्च्युली गेल्या वर्षीच बांधण्यात आलेल्या आहे. ह्या रिसॉर्टला 2.5 वर्ष झालेत, पण ह्या ज्या रूम्स आहेत त्या गेल्या वर्षी बांधण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथलं इंटेरियर तर मला स्पेशली खूप जास्त आवडलं आहे. रूम्स बघू शकता तुम्ही, बेड बघू शकता, एकदम नव्या कोऱ्या आहेत. सोबतच ह्या रूम्समध्ये तुम्हाला 2 AC दिलेले आहेत आणि रूम सुद्धा इथल्या मोठ्या आहेत. ह्या रूममध्ये तर 12 ते 15 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. ऑब्व्हियसली एक्स्ट्रा मॅट्रेसेस आणि हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ह्या साईडला तुम्हाला मिरर, वॉश बेसिन ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि इथेच तुम्हाला कनेक्टेड वॉशरूम सुद्धा आहे. जर तुमचा 20 ते 25 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही ह्या 2 रूम्स इझिली अक्वायर करू शकता. सोबतच तुम्हाला फ्रीज वगैरे सगळ्या गोष्टी सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत प्रायव्हेटली. आता रूम नंबर 5 आपण बघून घेऊया, जी सुद्धा ऑलमोस्ट सिमिलर रूम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ह्या रूम्स नवीन असल्यामुळे इकडे तुम्हाला पाहायला भेटेल इंटेरियर वगैरेवरती जास्त अजून मस्त लक्ष देण्यात आलेलं आहे. लाईट्स वगैरे एकदम मस्त लावलेले आहेत, बेड्स एकदम न्यू आहेत, एअर कंडिशन आहे, टेबल फॅन सुद्धा एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत, परत सिलिंग फॅन सुद्धा आहे आणि इन्व्हर्टर बॅकअप सुद्धा तुम्हाला प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहे. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कॉमन, जसं की वॉशरूम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पण मला जी गोष्ट आवडली ती म्हणजे इथली हायजीन, जी बदलापूरवाल्या फार्म हाऊसमध्ये खूप कमी पाहायला भेटते. हां, तर मित्रांनो आता तुम्हाला सगळ्या काही रूम्सची टूर वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आता इकडच्या फूडबद्दल तुम्हाला सांगतो. तर आता इथे समोर तर माझ्या कॉफी आणि बिस्किट आलेलं आहे, पण दुपारचा लंचसुद्धा आम्ही इकडेच केला होता. तर डायनिंग स्पेस तुम्ही पाहिला असेल, इनफ स्पेस आहे. तर इकडे फूडमध्ये ना मित्रांनो तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं फूड तुम्हाला इकडे अरेंज करून दिलं जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला स्टार्टर्स वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा इकडे किचन असल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल स्टार्टरसाठी. बाकी तुमचं फूड हे सगळं पॅकेजमध्ये असणार आहे. तर लंचमध्ये आमच्या व्हेज नॉनव्हेज दोन्ही मील्स आम्ही ट्राय केले होते. एक सुकी भाजी होती, एक पनीरची भाजी होती, सोबतच सॅलड वगैरे होतं, राईस, चपाती, भाकरी हे सगळं कॉमन तर असतंच, स्वीटसुद्धा दिलं होतं. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन रस्सा आणि चिकन सुक्का, सोबतच बाकीच्या ज्या गोष्टी होत्या राईस हे सगळ्या, सॅलड वगैरे सगळ्या तुम्हाला कॉमन पाहायला भेटणार आहेत. तर आता थोड्या वेळातच सनसेट होईल, इकडचा नाईट ॲम्बियन्स मला तुम्हाला दाखवायचा आहे, तो बघून जा, कारण तो भाई एक नंबर असणार आहे. आणि सोबतच इकडे बरेच सारे इंडोर आउटडोर गेम्स आहे, कॅरम वगैरे, चेस वगैरे, ते सुद्धा तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत टाइम स्पेंड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इकडे खेळू शकता. तर मित्रांनो तुम्ही इकडचे ड्रोन शॉट पाहिले असतील, इकडचा नाईट ॲम्बियन्स पाहिला असेल आणि जबरदस्त इथला माहोल होतो संध्याकाळ झाल्यानंतर. रूम्सच्या बाहेर सुद्धा लाईटिंग आहे आणि सोबतच डायनिंग एरियाच्या सुद्धा इथे मस्त लाईटिंग करण्यात आलेली आहे. तर हे तर झालं नाईट ॲम्बियन्स. आता इकडचे पॅकेजेस जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. तर इथले पॅकेजेस खूपच बजेट फ्रेंडली आणि सोबतच फॅमिलीसोबत येत असाल तर हे रिसॉर्ट तुम्हाला खूप आवडणार आहे. पॅकेजेस स्टार्ट होतात जस्ट 600 रुपीज पर पर्सन पासून. तो आहे डे पॅकेज, म्हणजेच तुमचं मॉर्निंगला चेक इन आणि इव्हिनिंगला चेकआउट असणार आहे. आणि हे पॅकेज तुम्ही वीकडेजमध्ये म्हणजेच वनडे टू फ्रायडेमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हिनिंगला टी सुद्धा पाहिजे असेल तर मग विथ फूड पॅकेज जे असणार आहे ते असणार आहे जस्ट 1000 रुपीज पर पर्सन विथ फूड. आणि हा सुद्धा डे पॅकेज असणार आहे, मॉर्निंगला चेक इन, इव्हिनिंगला चेकआउट.
आता जर तुम्हाला इकडे स्टे करायचं असेल म्हणजे 23 आवर्ससाठी स्टे, तर विगडेसची जी प्राईस आहे ती असणार आहे जस्ट 1600 रुपीज पर पर्सन विथ फूड. त्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. आणि जर मित्रांनो तुम्हाला विकेंड म्हणजे सॅटर्डे संडेला इथे स्टे करायचं असेल तर त्याचा पॅकेज असणार आहे जस्ट 1800 रुपये 1800 रुपीज पर पर्सन विथ फूड. ह्यामध्ये सुद्धा तुमचे 4 मील्स म्हणजेच लंच, इव्हिनिंगला टी, त्याच्यानंतर मग रात्री डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून तुमचं चेकआउट असणार आहे. सुंदर प्रॉपर्टी आहे, फॅमिली फ्रेंडली आहे. सोबतच तुम्ही इथे येत असाल तर रूमसुद्धा नीट अँड क्लीन आहेत. बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला ऑलरेडी देऊन झालेलो आहे. इन्क्वायरी आणि बुकिंग करायची असेल, सोबतच इकडचे गुगल मॅपची तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला बाकीचे सर्व काही डिटेल्स भेटून जातील. व्हिडिओ इथे संपवत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.